आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। जेपी नड्डांची आज फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक। अमित शहा नंतर जेपी नड्डा विधानसभेच्या तयारीचा आढावा घेणार। पितृपक्षानंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर। मुंबईतील गणपती बाप्पाचं नड्डा दर्शन घेणार। लालबागच्या राजाचं आणि चिंतामणीच्या राजाचं दर्शन घेणार। ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये नोटा उधळल्याचा प्रकार। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघेंकडून व्हिडिओ ट्विट। दिघे साहेब, प्रत्येक ढोल पथकांना बक्षीस म्हणून पैसे द्यायचे, पण ज्या पद्धतीनं पदाधिकाऱ्यांनी पैसे दिले ती पद्धत चुकीची। नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। ठाण्यामधल्या आनंद आश्रमातील घटनेवरून पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाईंनी माफी मागितली। खारकर आळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही माझी इच्छा। केंद्रातील वरिष्ठ जसं सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होणार। मुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर मंत्री शंभूराजे देसाई यांची प्रतिक्रिया। देसाईंनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होणार नाही। ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेच्या मनातली इच्छा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं वक्तव्य। नाना पटोलेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री। भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळेंचं विधान। अजित पवारांना बारामतीमध्येच रस। अजित पवारांचा डीएनएच बारामतीचा आहे। दादांच्या वक्तव्याचा दाखला देत माध्यमांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य 25 उमेदवार ठरल्याची माहिती। पक्षांतर्गत बैठकीमध्ये अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। मवी आणि घटक पक्ष मिळून आम्ही किमान 170 ते 175 जागा जिंकू। शिंदे, फडणवीस, अजित पवारही खासगीमध्ये मवियाबाबत हाच आकडा देतील। संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने। संजय राऊतांच्या जागांसंदर्भातील वक्तव्यानंतर प्रवीण दरेकरांची टीका। विदर्भातील मुद्द्यांवरून महायुतीमधील वाद चव्हाट्यावर। धनंजय मुंडे, वळसेंची विदर्भातील मवियाच्या माजी मंत्र्यांना साथ। अनिल देशमुख, सुनील केदारांच्या दबावामुळे मुंडे, वळसे पाटलांकडून वेळकाढूपणा। आशिष देशमुखांचा गंभीर आरोप। महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं तर केंद्रातीलही सरकार पडणार। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू भाजपला सोडून जाणार। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा। मी अजित पवार गट सोडला नाही, मात्र राजकारणामध्ये काही होऊ शकतं। अजित पवार गटामध्ये नाराज असलेले अनिल राक्षेंचं सूचक विधान। कोणतेही सर्वे आले तरी त्याच्यावर मात करणार। आम्ही 26 नोव्हेंबरच्या आत पुन्हा राज्यामध्ये सत्तेत येणार। अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा दावा। राज्याच्या विकासामध्ये शरद पवारांचं मोठं योगदान। शरद पवार असे नेते ज्यांचे तिन्ही पिढ्यांसोबत संबंध। सुनील तटकरेंकडून शरद पवारांचं कौतुक। सर्व्हेमध्ये दाखवलेल्या जागांपेक्षा कमी जागा भाजपला मिळणार। विदर्भात भाजपचा सुपडा साफ होणार। नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदेंनीच आणली, महिला स्पष्ट सांगतात। पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना शंभूराज देसाईंचं वक्तव्य। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाबाबत वेगवेगळ्या स्पष्टीकरणाची गरज नाही। बावनकुळेंची प्रतिक्रिया। बुरखा हा मुस्लिम समाजामधील महिलांचा सन्मान। सुषमा अंतरेंना शिवसेना किती माहिती। ठाकरे गटानं मुस्लिम समाजाचा वापर केला। यामिनी जाधवांची ठाकरे गटावर जोरदार टीका। महायुतीमधल्या तिन्ही पक्षांच्या भूमिका वेगवेगळ्या। यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटप कार्यक्रमावर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। लोकप्रतिनिधी म्हणून यामिनी जाधवांकडून बुरखा वाटप, यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही। पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणूक काढण्यापेक्षा मदत केल्यास गैर काय। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। विदर्भात भाजपला काहीच मिळणार नाही। विदर्भ काँग्रेसचा गड। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भाजपवर टीका। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामधला सगळ्यात भित्रा प्राणी। मनोज जरांगेंची फडणवीसांवर बोचरी टीका। मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना पाडायचं, एका काठीचा हिशोब घेणार। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। मी नावही घेतलं नाही तरी 32 जणांचा कार्यक्रम झाला। जरांगेंचं वक्तव्य। सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं आणि मराठा आरक्षणाचा ठराव मांडावा। जे आमदार मराठा आरक्षणावर बोलणार नाही ते नंतर भोगतील। जरांगेंचा सरकारवर इशारा। जरांगेंनी थांबावं, मीही माझं आंदोलन थांबवणार। जिथे प्रश्न सुटणार तिथेच जरांगेंनी योग्य मागणी करावी। राजेंद्र राऊतांचं जरांगेंना आवाहन। अशोक निलंगेकरांनी अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची भेट घेतली। निलंगेकर जरांगेंमधील भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। अशोक निलंगेकर माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शिवाजीराव निलंगेकरांचे पुत्र।
जालन्यामध्ये मराठा आंदोलकांचा रावसाहेब दानवेंना घेराव. दानवेंना निवेदन देताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. मी नितेश राणेंच्या कुठल्याही मताशी सहमत नाही. राणेंच्या वक्तव्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध. राणेंच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. रायगडच्या कर्जत खालापूरची जागा राष्ट्रवादीला मिळावी ही कार्यकर्त्यांची इच्छा. अजित पवार गटाकडून कर्जत खालापूरच्या जागेवर दावा. तर कर्जत खालापूर मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आमदार. कुणी धमकी देत असेल तर त्यांना म्हणायचं फक्त 2 महिने थांबा. वातावरण बदललंय. एका जागेसाठी 2-3 उमेदवारांचे अर्ज. जयंत पाटलांची टीका. माझा विश्वास आहे काँग्रेस राज्यामध्ये पुन्हा उभी राहणार. गोंदियामधील कार्यक्रमामध्ये नाना पटोलेंकडून विश्वास व्यक्त. मैं चलता गया लोग जुड़ते गए कारवा बनता गया. पटोलेंची शायरी. सांगलीमधील कार्यक्रमात जयंत पाटलांनी अजित पवार आणि आर पाटलांसोबतचा एक किस्सा सांगितला. यशवंत ग्राम समृद्धी योजनेच्या वेळेला अजित पवारांसोबत आर पाटलांची भेट घेतली तेव्हा त्यांनी एक कानमंत्र दिल्याचं जयंत पाटील म्हणाले. राज्यामध्ये शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोनच साहेब. राष्ट्रवादीमध्ये आपणच साहेब असल्याच्या अजित पवारांच्या विधानावर अमोल कोल्हेंचं उत्तर. पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणजे साहेब होणं नाही. कोल्हेंचा टोला. पुणे फेस्टिव्हलच्या कार्यक्रमात सतेज पाटलांची अजित पवारांना कोपरखळी. कार्यक्रमाला गुलाबी शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार उपस्थित. सतेज पाटलांच्या वक्तव्यानंतर कार्यक्रमात हशा पिकला. इंदापूरकरांनो, तुमचा आमदार कमी बोलतो, कमी जाहिरात करतो, पण तुमचा आमदार झोपलेला नाही. आमदार दत्तात्रय भरणेंची हर्षवर्धन पाटलांवर टीका. माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर. पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन कार्यक्रमात दोन्ही नेते सोबत. अजित पवारांकडून सुरेश कलमाडींच्या तब्येतीची विचारपूस. सुप्रिया सुळेंकडून अनंतराव पवारांच्या जयंतीदिनी ट्विट. अनंतराव पवार सुप्रिया सुळेंचे काका तर अजितदादांचे वडील. सुप्रिया सुळेंकडून लहानपणीचा फोटो ट्विट करत आठवणींना उजाळा. सुप्रिया सुळेंकडून रोहित पाटलांच्या व्हॉट्सअप स्टेटसचं कौतुक. पापा कहते थे बडा नाम करेगा अशी टॅगलाईन देत केलं कौतुक. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंकडून माजी सिनेट सदस्य आणि विभाग प्रमुखांना मार्गदर्शन. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर ही बैठक संपन्न. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाची तयारी सुरू. 8 महिन्यांआधीच ठाकरे गटाकडून पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज. तसंच स्थानिक विभाग प्रमुखांकडून 3 वेळा स्मरणपत्रही दाखल. साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे भोसलेंनी उदयनराजेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंच्या गाडीचं सारथ्य. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासानी गणरायाचं दर्शन घेतलं. खासदार श्रीकांत शिंदेंकडून तेंडुलकर यांचा सत्कार. मुंबईच्या प्रसिद्ध हॅथवे साई स्टार केबल आणि सदानंद कदम यांच्या गणेशोत्सवाला ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांची भेट. अनिल परबांकडून बाप्पाचं दर्शन. कांदिवलीमधल्या राकेश शहा यांच्या घरी डायमंडनं सजवलेले गणपती बाप्पा विराजमान. गेल्या 38 वर्षांपासून डायमंडच्या गणपती बाप्पाचं आगमन होतं. मुंबईतील सायनमध्ये फ्रँकलिन पॉल या कलाकारानं आपल्या घरगुती गणपतीसमोर वाराणसी घाटाचा देखावा साकारला. देखाव्याच्या माध्यमातून पॉलकडून गंगा नदी स्वच्छतेचा संदेश. गणेशोत्सवानिमित्त बेळगाव सीमा भागामध्ये जेजुरी गडाचा देखावा. विजय निंबाळकरांच्या निवासस्थानी सोन्याची जेजुरीचं प्रतिरूप साकारण्यात आलं. धुळ्याच्या शिंदेखेडामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आज शेतकरी मेळाव्याचं आयोजन. शहरामध्ये सर्वत्र पवारांच्या स्वागताचे बॅनर. अंबरनाथ वायुगळती प्रकरणी आमदार बालाजी केडीकर एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांवर संतापले. धोकादायक रासायनिक कंपन्यांवर कारवाईची मागणी. घाटकोपरच्या रमाबाई परिसरामधील एका इमारतीला मध्यरात्री अचानक आग. 12 जण जखमी. राजावाडी रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये लाडकी बहिणी योजनेच्या लाभासाठी फसवणूक. 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून अर्ज भरल्याचं सबूत. रायगडच्या माणगावमध्ये हॉटेल मालक आणि ग्राहकांमध्ये राडा. वड्यामध्ये मीठ जास्त झाल्यामुळे हाणामारी. व्हिडिओ व्हायरल. हॉटेल चालकासह 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. बदलापूर रेल्वे स्थानकावर भंतेजींना शिवीगाळ करणाऱ्याला चोप. स्थानिकांकडून शिवीगाळ करणाऱ्या प्रवाशाला चोप. शिवीगाळ करणाऱ्या पोलिसांना ताब्यात. कांद्यावरील $550 निर्यात मूल्य रद्द. वाणिज्य मंत्रालयामधील विदेश आणि व्यापार विभागाचा अध्यादेश. कांदा निर्यात शुल्क 40 वरून 20% येण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. कोल्हापूर आणि सांगलीकरांसाठी वंदे भारत एक्सप्रेस धावणार. 16 सप्टेंबरपासून पुणे कोल्हापूर दरम्यान वंदे भारत धावणार. बेलापूर मतदारसंघामध्ये भाजप नेते रामचंद्र घरत इच्छुक. विधानसभा निवडणुकीसाठी घरत यांची मैत्रीपूर्ण लढतीला जोरदार तयारी. सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्या कार्यप्रणालीवर एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांकडून सवाल उपस्थित. सांगलीचे जिल्हाधिकारी निष्क्रिय, अकार्यक्षम, आंबेडकर समाजवादी विरोधी असल्याचा आरोप.
बीड विधानसभा मतदारसंघामध्ये 25,000 बोगस मतदारांची यादी समोर, शिंदेगडाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार. जळगावमध्ये राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये अधिकाऱ्यांची बैठक, जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये आढावा बैठक संपन्न. जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये ग्रामीण मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. श्रीकांत शिंदेंनी ऑनलाईन पद्धतीने बैठकीचा आढावा घेतला. जळगावमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश, मंत्री गुलाबराव पाटील उपस्थिती. जळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या मेळाव्यामध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. जळगावमध्ये विसर्जन मार्गासह मेहरून तलावाची पाहणी, जिल्हाधिकारी, पोलीस, महापालिका तसंच गणेशोत्सव महामंडळाकडून संयुक्तपणे पाहणी. जळगावच्या कांचननगरामधील ऑक्सिजन बाप्पा ठरतोय भक्तांचं आकर्षण, जय जगदंबा मित्रमंडळाकडून पर्यावरणपूरक संदेश. धुळ्यामध्ये संस्कार अनाथ आश्रमातील मुलींच्या हस्ते बाप्पाची आरती, हिंदू एकता मित्रमंडळाकडून समाजासमोर आदर्श. साताऱ्यामध्ये वन्यजीव सामाजिक वनीकरण विभाग आणि उरतारे हायस्कूलच्या 1200 विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण, किल्ले चंदनवंदन गडावर 12,74,000 बियांचं रोपण. भंडारा शहरासह जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, पूरस्थितीची विदारक दृश्य. परभणीच्या येलदरी जलाशयामध्ये समाधानकारक जलसाठा उपलब्ध, धरण 76% भरल्यानं चिंता मिटली. जळगाव जिल्ह्यामधल्या गिरणा धरण 100% भरलं, धरण भरल्यानं परिसरातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला. भंडाऱ्यामध्ये पूरस्थिती आटोक्यात, गोसेखुर्द धरणाच्या विसर्गामध्ये घट, सध्या 33 दरवाजांमधून अर्धा मीटरनं विसर्ग सुरू. बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे बाजरीचं मोठं नुकसान, मात्र 10 दिवस उलटूनही शेतकऱ्यांना मदत नाही, शेतकरी हतबल. नाशिक जिल्ह्यामधल्या मालेगाव, मनमाडसह इतर बाजारांमध्ये मेथी आणि कोथिंबीरीच्या दरामध्ये वाढ, बाजार समितीमध्ये मेथीच्या एका जोडीला 75 ते 80 रुपयांचा दर. वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये हळदीच्या दरामध्ये 500 रुपयांची घसरण, बाजार समितीमध्ये सध्या 14,500 भाव. हिंगोलीमध्ये झालेल्या पावसाचा तुरीच्या पिकाला फटका, शेतामध्ये पाणी साचल्यानं तुरीची पान गळती, तूर उत्पादक शेतकरी संकटात. पंढरपूरमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून महिलेचं आंदोलन, धनगरांना एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी. परभणीच्या पूर्णामध्ये दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचं आंदोलन, पूर्णा पंचायत समितीमध्ये प्रहारकडून बांगड्यापुरं आंदोलन. अकोला जिल्ह्याच्या बार्शी टाकळीमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा, सोयाबीनला 6,000 तर कापसाला 12,000चा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वर्धा जिल्ह्यामध्ये मविया आणि सामाजिक संघटनांकडून धरणं आंदोलन, रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची मागणी. यवतमाळच्या लोहारामधील ग्रामस्थांचा स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी रास्ता रोको, प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही दखल घेतली नसल्यामुळे ग्रामस्थ संतप्त. जळगावमधील विदगाव आणि अमोदा या खुर्द गावामधल्या रस्त्याची दुरवस्था, रस्त्यावरील खड्ड्यामध्ये बसून ठाकरे गटाचं आंदोलन, रस्ता दुरुस्त करण्याची मागणी.